आज आपण बनवतोय कांदा बटाटा भजी। त्याच्यासाठी मी हा कांदा असा लांब चिरून घेतलाय। बटाटे 2 घेतलेली, त्यांचे असे काप करून घेतले। हे बघा, तांदळाचं पीठ घेतलंय 2 चमचे, डाळीचं बेसन पीठ घेतलंय 1 वाटी, धणे आणि जिरे असे जाडसर वाटून घेतले मिक्सरमधनं, ओवा घेतलाय, मिरची पावडर घेतली, मीठ घेतलंय, भज्याचा सोडा खायचा सोडा घेतलाय चिमूटभर, हिंग घेतलाय। आता आपण काय करायचं, हा कांदा आहे चिरलेला तो याच्यात टाकायचा। त्याच्यामध्ये हे बटाट्याचे काप टाकते, लांब चिरून घेतलेले। आता त्याच्यामध्ये टाकू आपण धणा जिरे हे क्रश करून घेतलेले, ओवा घेतलाय, ओवा हातावर असा मस्त चोळून मग टाकायचं, म्हणजे त्याचा सेंटेड वास येतो मस्त। ओवा टाकला, मिरची पावडर, मीठ, खायचा सोडा, थोडा हिंग टाकू, चिमूटभर हिंग टाकते। आता हे चांगलं मस्त चोळून घ्यायचं। त्याच्यानंतर ह्याच्यात 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 वाटी डाळीचं पीठ घेतलंय। जसं लागेल तसं टाकायचं, त्याला चांगलं चोळून घ्यायचं, तेवढं लागेलच आपल्याला। थोडं पाणी घालायचं, खूप छान लागतात हे भजी, तुम्ही 1 वेळा करून बघा। जास्त पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालून मग चांगलं मिक्स करून द्यायचं। हे बघा, इथे मी तेल तापायला ठेवलंच होतं आधीच। आता आपण भजी काढूया। थोडा पाण्याचा हात घेते, खूप छान लागतात, तुम्ही करून बघा। नंतर मीडियम गॅसवर तळायचं त्यांना, कारण
बटाट्याचे काप आहेत ना त्याच्यामुळे. झटपट होणारी रेसिपी आहे. पावसाळ्यामध्ये तर खायला खूप मजा येतात भजी खायला. तुम्ही करून बघा.
हे बघा खूप छान होतात भजी. एक कांदा आणि 2 छोटे बटाट्यामध्ये एवढी भजी झाली आहेत. अजून आहेत कढईत तळली जात आहेत. हे बघा खूप छान लागतात. तुम्ही करून बघा. खूप सुंदर. हे बघा नक्की करून बघा.